स्वारगेट बस स्थानकामध्ये महिला काँग्रेसकडून सध्या तिरडी आंदोलन केलं जात आहे। महिला सुरक्षेची तिरडी काढून निषेध आंदोलन केलं जात आहे। बलात्कार घटनेला स्वारगेट बस डेपो व्यवस्थापन आणि पोलीस शिवाय सरकार सुद्धा जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्याकडून केला गेलाय। महिला सुरक्षेसाठी स्वारगेट बस डेपोमध्ये काहीही व्यवस्था नसून या ठिकाणी गांजा विकला जात असल्याचा आरोप सुद्धा या सगळ्या आंदोलनकर्त्या महिलांनी केलेला आहे। आपण सध्या ही दृश्य पाहतोय, ही स्वारगेट बस स्थानकातली आहेत ज्या ठिकाणी त्या तरुणीवर बलात्कार झाला। प्रचंड त्यानंतर गदारोळ संपूर्ण राज्यभरात माजला आणि याबाबतच आता महिला काँग्रेसकडून हे आंदोलन केलं जात आहे, तिरडी आंदोलन केलं जात आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, या सगळ्या काँग्रेसच्या सगळ्या महिला आता आंदोलन करताना दिसत आहेत, काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे, काय नेमकी सरकारकडे मागणी आहे? स्वारगेट मधली सुरक्षा व्यवस्था जी आहे त्याचा गंभीर प्रश्न समोर आलाय, त्यासाठीच आजचं आंदोलन होतं। खरं तर आरोपी सापडलेला आहे, पोलिसांनी कारवाई केलेली आहे, मात्र आजचं आंदोलन जे आहे ते महिला सुरक्षेची जी तिरडी आहे ती या ठिकाणी प्रतिकात्मक स्वरूपात काढलेली होती आणि या सगळ्या महिलेने या डेपोमध्ये येऊन आंदोलन केले। आपल्यासोबत या आंदोलक महिला आहेत, काय नेमकं मागणी आहे तुमची, काय आजची भूमिका? आमची भूमिका आहे, आता तिच्यावर बलात्कार झाला नाही झाला ती न्यायप्रविष्ट आहे, ते लवकरच कळेल। परंतु इथं अवैध धंदे चालतात, ते गेले 4-5 वर्ष लोक बघतायत ना। इथं बसेसमध्ये वेश्या व्यवसाय चालतो, दारू पिल्या जातात, तुम्ही स्वतः न्यूज केलेली आहे, कॉन्डम पासून अंतर्वस्त्रांपासून गाद्यांपासून सगळं मिळते। म्हणजे इथे रात्री तुम्हाला सांगते, आधी ब्रिज व्हायच्या आधी बायका उभ्या राहायच्या आणि प्रॉस्टिट्यूशन होत होतं। त्यावेळेस आम्ही स्वारगेटला जाऊन निवेदन देऊन आलो होतो, पण तरी सरकार बघत नाही, लोक बघत नाहीत, पोलीस बघत नाही। सगळ्यात पहिले तर मी म्हणते पोलीस जाऊ द्यात, एसटी महामंडळ व्यवस्थापन काय करतं? तुम्हाला एसटी बंद करायची आहे का बदनाम करून? इथं जे व्यवस्थापक आहे ते महिला आहे, तरी सुद्धा महिलांच्या सुरक्षेविषयी म्हणून तर मी म्हणते ना, लाज वाटली पाहिजे ना त्यांना, की उद्या जर आपल्या घरच्या तुमच्या बरोबरही होऊ शकतं हे, आज कोणाबरोबर होऊ शकतं तर का एवढा अंधार असतो तिथं? त्या स्क्रॅप गाड्या करता काय तुम्ही? स्क्रॅप गाड्या तुम्ही लॉजिंगसाठी ठेवल्यात का तिथं? महामंडळ भिकारी झालंय का तुमचं, की तुमच्याकडे पैसे नाहीयेत? लाज वाटली पाहिजे, जर ती स्वतः महिला आहे तर तिला लाज वाटली पाहिजे। काय मागणी एकच आहे की महाराष्ट्रातले बलात्कार थांबले पाहिजे आणि महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे। नाही तर ते आपण हे पाहतोय, हे सगळं तिरडी आंदोलन होतं, जे आंदोलन आज काँग्रेस महिला युवक काँग्रेसने केलेलं होतं आणि इथल्या जी सुरक्षा व्यवस्था आहे त्याच्यावर गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि महिला सुरक्षित नाहीत, यामुळे हा सगळा आक्षेप आहे आणि त्यामुळे यावरची व्यवस्था सुधारली पाहिजे, याला सर्वस्व सरकार कारणीभूत असल्याचा या सगळ्या महिलांचा आरोप आहे। बालाजी, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी आणि या प्रतिक्रियांसाठी।